नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल पाठ क्रमांक 2 अंतर्गत हालचाल या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। यामध्ये आपला पहिला प्रश्न, अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा। तर बघा, चौकटीत आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। पहिला प्रश्न आहे, अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? तर उत्तर आहे गतीवर। हा प्रश्न, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? उत्तर ताण। ही प्रश्न, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? उत्तर ताण ही क्रिया घडावी लागते। खालीलपैकी वली पर्वत कोणता? उत्तर आहे हिमालय। प्रश्न, विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? उत्तर आहे खंड निर्माणकारी। प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा। हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी त्या जोराजोरात मागे पुढे हलत होत्या। उत्तर प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने मागे पुढे होते, तर दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने वर खाली होत जाते। भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी त्या जोराजोरात मागे पुढे हलत होत्या। हा प्रश्न, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। तर बघा, मेघालय पठार हे मंद व भू हालचालीमुळे निर्माण झाले, तर दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले। मंद भू हालचालींचा दाब भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडतो। ज्वालाप्रमुखाचा उद्रेक होताना लावा रस अनेक भेगांतून बाहेर पडतो। भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग उचलला जातो व ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात। वर उचलल्या गेलेल्या दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात। मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे। ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात। दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहे। ही प्रश्न, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। उत्तर वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असे ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय। भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणात तडे पडून तप्त असे द्रव्य, धन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जातात। म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। ही प्रश्न, बॅरन बोटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उत्तर अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो। त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। प्रश्न, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो? उत्तर भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्ट्यांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो। भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटून मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो। भूपट्टांच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो
व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न तिसरा, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. अ प्रश्न, किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. उत्तर, शीघ्र भू हालचाली. हा प्रश्न, हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. उत्तर, मंद भू हालचाली. ई प्रश्न, पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. उत्तर, शीघ्र भू हालचाली. ई प्रश्न, प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. उत्तर, मंद भू हालचाली. प्रश्न चौथा, भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर बघा, पहिल्या क्रमाला येणार आहे भूपट्ट अचानक हलतात. त्यानंतर प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो. कमकुवत बिंदूपाशी भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. त्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न पाचवा आहे, फरक स्पष्ट करा. अ प्रश्न, गट पर्वत व वली पर्वत यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. तर बघा, गट पर्वत त्यामधील 1 नंबर, अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. आणि वली पर्वत आहे, अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या स्तरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. गट पर्वतामधला दुसरा पॉइंट, 2 समांतर विभागांमधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते. वली पर्वतामधला दुसरा पॉइंट, वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. गट पर्वतामधील तिसरा पॉइंट आहे, उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. वली पर्वताचं उदाहरण आहे हिमालय, अरवली, रॉकी पर्वत. हा प्रश्न, प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी यांचा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. प्राथमिक भूकंप लहरी त्यामधला 1 नंबर पॉइंट, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. तर दुय्यम भूकंप लहरी कशाला म्हणतात? प्राथमिक भूकंप लहरी नंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. त्यानंतर बघा, प्राथमिक भूकंप लहरी या धन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात. तर दुय्यम भूकंप लहरी या केवळ धन माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरी मधला तिसरा पॉइंट आहे, प्राथमिक भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने मागे पुढे होते. तर दुय्यम भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वाहनाच्या दिशेने वर खाली होते. चौथा पॉइंट आहे प्राथमिक भूकंप लहरी मधला, प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात. तर दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. हे प्रश्न, भूकंप व ज्वालामुखी यांचा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. बघा, भूकंप त्यामधील पहिला पॉइंट आहे, भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप होय. तर ज्वालामुखीचा पहिला पॉइंट आहे, पृथ्वीच्या पर्यावरणात तप्त असे द्रव, धन व वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया म्हणजेच
ज्वालामुखी होय. भूकंपाचा दुसरा पॉइंट आहे, भूकंपामुळे काही प्रदेश उंच होतात तर काही प्रदेश खचतात. ज्वालामुखीचा दुसरा पॉइंट, ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भूकंपाचा तिसरा पॉइंट, भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही, तर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रश्न 6वा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर, भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे किंवा एकमेकांच्या वर खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतात आणि ते भूकंपाचे कारण ठरतात. ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. हा प्रश्न, जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर, जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. ही प्रश्न, भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर, भूकंपाची तीव्रता जितकी अधिक तितकी घरांची पडझड अधिक. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने वर खाली असते. त्यामुळे भूपृष्ठावरील घरे वर खाली हालतात व घरांची पडझड होते. ही प्रश्न, भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात? उत्तर, भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात, सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. भूकंपामुळे भूपृष्ठावर हे परिणाम होतात. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. भूकंपाचे मानवी जीवनावर हे परिणाम होतात. प्रश्न आहे, भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार आहेत. तर बघा, प्राथमिक लहरी, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वाहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी धन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. दुय्यम लहरी, प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी असे म्हटले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वाहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थातील शिलारस त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी आहे.
प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. प्रश्न आहे, ज्वालामुखींचे साधारण वर्गीकरण करा. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखींचे दोन प्रकार पडतात, केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी. आता केंद्रीय ज्वालामुखी काय आहे? उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला शिलारस लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमध्ये फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो हे केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. तर बघा, भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय असतात? ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तंडामधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तंडाच्या दोन्ही बाजूंस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी व मृत ज्वालामुखी असे तीन प्रकार पडतात. जागृत ज्वालामुखी वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. दोन आहे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ वेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. त्यानंतर आहे मृत ज्वालामुखी, ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही. अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. प्रश्न 7 आहे, आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. हे बघा, हा भूपृष्ठ आहे. प्राथमिक लहरी ह्या दुय्यम लहरी आहेत आणि भूकंप नाभी ह्या आहेत. ह्या आहेत भूपृष्ठ लहरी. भूकंप अपिकेंद्र. प्रश्न 8 आहे, सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. अ आहे माउंट किलिमांजारो. तर बघा, हा आहे माउंट किलिमांजारो. त्यानंतर मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. हे आहे मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. माउंट फुजी. हे आहे माउंट फुजी. त्यानंतर क्रोकाटोआ. तर हा आहे क्रोकाटोआ. माउंट वेसुव्हियस. तर हा घटक आहे माउंट वेसुव्हियस. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.